नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तुम्ही पाहताय बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा 14 ऑगस्टचा रिव्ह्यू. आजचा भाग खूपच छान आणि मजेशीर आहे मंडळी. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवातीला आपण पाहतोय पायल सुलक्षणाच्या घरातून बाहेर येत असते इकडे दांगटांच्या घरामध्ये, आणि तो मुलगा तिच्या मागे मागे येत असतो. अहो थांबा ना, खूप छान डान्स करतो, छान गाणं म्हणता तुम्ही, थांबा ना. पायल पाण्याला हाक मारत असते पण पाण्या घरात नसतो. पायल म्हणत अरे जा की मेल्या. मुलगा म्हणत असतो "अहो थांबा ना, असं पाप करू नका, माझ्याशी लग्न करायचंय तुम्हाला. अहो असं छळ करू नका." पायल म्हणते "अरे जा रे, तू तर माझा छळ केलायस ना." तो मुलगा भरत म्हणतो "अहो थांबा ना, तुम्ही पळू नका ना, थांबा ना. अहो आपला जोडा छान दिसेल." पायल मग एका ठिकाणी थांबते आणि त्याला समजवायचा प्रयत्न करते आणि ती म्हणते "हे बघा दादा." तो मुलगा म्हणतो "नाही नाही दादा नाही, दादा नाही." मग पायल म्हणते "बरं भैया." तो मुलगा म्हणाला नाही नाही नाही, अहो सय्या सय्या." या दोघांचं बोलणं चालू असतं इतक्यात मागे यशा आणि पाण्या येतात. पाण्या त्या मुलग्याचं बोलणं ऐकतो आणि म्हणतो सय्या मावा खाए सय्या हमारे. पाण्या खूप खुश होऊन त्याच्याशी हँडशेक करतो आणि म्हणतो काय नाना काय म्हणताय आणि तो मुलगा म्हणतो अहो लव प्रेम झिंगाट. पायल मग त्या मुलग्याला तिथेच ढकलून देते आणि पाण्याच्या शेजारी जाऊन उभे राहते आणि त्याच्याकडे बोट करून म्हणते काय आहे ना, हे पोरगं आहे ना, याचं आणि माझं झिंगाट आहे झिंगाट. काय हे आमचं झिंगाट आहे. काय आमची झालेली आहे डील. माझं त्याच्याकडे आहे डील. पाण्या मग तिला ओरडते म्हणतो, "ए पाहिले." पाण्या त्या मुलग्याला म्हणायला लागतो, "ओ असलं असलं काही नाहीये. तुम्ही आहे ना करून टाका." पाहिले मग त्याला थांबवते आणि मग ते साईडला घेऊन येते. "ए पानू, ती येडं आहे ना मला पसंत करून बसलंय." पाण्या म्हणतो, "तुला? अरे वाह!" आणि मग तो यशाकडे येतं आणि यशाला म्हणतो, "अरे यशोदा, ह्याने हिला पसंत केलंय." आणि मग तो पायलीला म्हणतो, "पहिले मागं बरोबर आहे ना, मग अशी येडी लोकंच तुला पसंत करू शकतात. तू हो म्हणून टाक ना." त्या मुलग्याला म्हणतो, "हो तुम्ही होय, होय म्हणून सांगा." पायल मग पाण्याला म्हणाले, "अय्यो पानू, आपली डील झाली होती बरं का. तू त्या डॉलीला का फॉलीला सोडणार होता? फोन करा हं तिला." "अरे तुझ्यासाठी गेले मी तिकडं. तू काय केलं माझ्यासाठी?" तो मुलगा असताना तो मध्येच बोलायला लागतो, "हो त्याचं सोडा, मी करतो ना तुमच्यासाठी काय पण, तुम्ही बोला." पायल चिडते आणि बांगड्या मागे सरते आणि म्हणते, "मी ना आता थोबाड फोडीन." पाणी म्हणतो, "ए." पायल म्हणते, "अरे ह्याचं." पाण्या म्हणतो, "ए पायले, तू आणि तो तुम्ही दोघं मिळून आहे ना काहीही करा, मला नका सांगू." पायल रडायला लागते आणि म्हणते, "जावं, तुला ना माझी काळजीच नाहीये. तू ना काळजीच नाही करत बघ माझी." मग पाण्या म्हणतो, "अगं काळजी कशी नाही, मी देतो ना तुमचं जुळवून." त्या मुलग्याला सांगायला लागतं, "ओ हो, काय करता काय हो तुम्ही?" मुलगा सांगत असतो, "3 अमृततुल्य आहेत, जागा आहे." आणि असं काही-काही सांगत असतो, पण त्यातलं पाण्याला फक्त 3 अमृततुल्य आहेत एवढंच कळतं. कारण त्याने मावा खाऊन बोलत असतो ना. आणि म्हणतो, "हां, कळलं, पण जरा थुकून बोलला तर जास्त कळेल हो." मुलगा म्हणाला, "तुम्हाला कळत नाही का? मी किती स्पष्ट बोलतोय." मग पाण्या विचारायला लागतो त्याला, "अमृततुल्य काय?" मग तो मुलगा म्हणतो, "3 आहेत आणि एकुलता एक." पाण्या म्हणायला लागतो पाहिलेला, "बघितलं का पाहिले? अगं अमृततुल्य आहे त्याचे 3-3." अगं होय म्हणून टाक, कसा अमृततुल्यासारखा माणूस आहे. पायल म्हणते, "अरे त्याच्या अमृततुल्याच्या ना पिचकाऱ्या निघून राहिल्यात. तोबरा भरलाय बघ त्यानं कसा तोंडात." मग तो मुलगा लगेच म्हणतो, "सोडली." पायल खुश म्हणते, "मला?" तो मुलगा म्हणतो, पुडी सोडली." पाण्या हसायला लागतो आणि म्हणतो, "अरे यशोदा पाहिलं का? अगं पाहिले तुझ्यासाठी पुडी सोडून राहिलाय तो." अगं भली भली पोरं ना मावा सोडू शकत नाहीत. यांचं दारातच बोलणं सुरू असतं. इतक्यात तिकडून चिडून तावातावातनं सुलक्षणा यायला लागते, "ए यशा." "होय रे सोंगाड्या, माझी नमी कुठं आहे सांग." मग यशा म्हणायला लागतो, "अगं आत्या खरंच खरंच मला माहिती नाहीये." सुलक्षणा म्हणते, "असं शक्यच नाही. तुला विचारल्याशिवाय ती काय बी करत नाही. बऱ्या बोल्यानं सांग नमी कुठं आहे ते." "अगं आम्ही तिला शोधून आलो, पण ती कुठंच सापडली नाही आणि तिला फोन लावला, पण ती फोन पण उचलत नाहीये." "अगं मला खरंच नाही माहिती आत्या, अगं नमी कुठे आहे ते." सुलक्षणा म्हणायला लागते, "ही सोंगं आहेत ना मला नाही दाखवायची हां. गरीब गाईसारखं तोंड करून बोलू नकोस तू माझ्याशी. मला नमी कुठे आहे ते सांग." यशा म्हणायला लागतं, "अगं आत्या मला खरंच माहिती असतं तर मी सांगितलं असतं तुला." "अगं मला खरंच खरंच नाही माहिती आहे नमी कुठे आहे ते." पाण्या म्हणायला होता, "अगं आत्ते सांगून राहिल्या ना यशोदा तुला, आम्ही दोघं शोधायला गेलो होतो नमीला, पण ती कुठंच दिसून नाही राहिली. आणि तुला काय आता हिब्रू भाषेत सांगायचं का म्हणजे तुला समजणार आहे?" सुलक्षणा म्हणते, "नाही मला माहिती आहे तुमचा प्लॅन होता माझ्या नमीला ना घरात लपवून ठेवायचं ते, आणि तिचं लगीन मोडण्यासाठी तुम्ही या सटवीला घरात पाठवली." तो मुलगा लगेच मध्ये येतो आणि यशाला म्हणतो, "ओ थँक यू सो मच पाठवल्याबद्दल."
मग तो पायलला म्हणतो, "आय लव्ह यू आणि मी तुमच्या पप्पांच्याकडे हुंडा बी नाही मागणार आहे हो." "हो, चला, चला." असं म्हणून ना तो पायलचा हात धरून तिला ओढायला लागतो. पायलचा हात ओढल्यामुळं पायल ना दिशेने त्याची कानाखाली सनसनीत वाजवते. सगळे घाबरतात आणि एकसारखे बघायला लागतात. पायलच्या कानाखाली इतकी जोरात असते, तो मुलगा हा गाल चोळतच म्हणायला लागतो, "इन्सल्ट!" पायल केस मागे सरत ना तिचा ॲटिट्यूड दाखवायला लागते. त्या मुलासोबत आलेले त्याचे वडील म्हणायला लागतात, "काय दत्ता भाऊसाहेब तुम्ही घरी बोलवून आमचा इन्सल्ट केला तुम्ही?" दत्ता त्यांना उत्तर देतो, "अहो सॉरी म्हणाल्याशिवाय मी काहीच करू शकत नाही आता." पायल मग त्या मुलाच्या मागे-मागे जात असते. मग तो मुलगा आणि त्याचे घरचे सगळे पळून जातात. पुढे सुलक्षणा म्हणायला लागते यशाला, "तू ना नमी कुठे आहे ते सांग." "नाही, नाही थांब मी घरातच जाऊन बघते नमी कुठे आहे ते." मग ती जाते आतमध्ये. इकडे नमी घरी येण्यासाठी बाहेर येत असते. बाहेर आल्यानंतर ती बघते अवनीचं घर. ती म्हणायला लागते, "अरे बाबो! काय घर आहे? घर आहे की राजवाडा आहे?" मग ती विवानला म्हणत असते, "ए इकडे ये." पण विवान म्हणते, "ए, ए टच नाही करायचं मी म्हणते, "ए इकडे ये." "हां, आता तुझ्या फोनमध्ये ना हे असं मस्त घर दिसलं पाहिजे आणि मी अशी सुंदर मुलगी. चल काढ, काढ फोटो काढ." विवान म्हणते, "ए घरी जायचंय ना तुला?" लगेच ना मी म्हणते, "ए एका फोटोनं काय व्हायला लागलं रे तुझं? चिडक्या आहे तोंडाचा कुठला?" आणि मग ना मी लगेच गाडीत बसायला जायला लागते आणि जाता-जाता परत विवानला म्हणते, "अरे ते तुमच्याकडे गाडीचा दरवाजा-बिरवाजा उघडत नाहीत काय? ते मूव्हीमध्ये कसं दाखवतात पोरीसाठी दरवाजा उघडलेला." मग ती आतमध्ये बसते आणि मग विवानला म्हणते, "ड्रायव्हर चला." विवान चिडतो आणि म्हणतो, "ए ड्रायव्हर नाही हां बोलायचं मला." डबी त्याला भारी उत्तर देते. ती म्हणते, "ड्रायव्हिंग करणाऱ्याला आता ड्रायव्हर म्हणायचं का काय म्हणायचं?" मग विवान म्हणतो, "हे बघ गाडीतून उतर, टॅक्सी बुक केली आहे त्याच्यातून जा." नमी म्हणते, "टॅक्सी? मला सांग इथं तुझ्या माणसाने आणलं का कुणी आणलं? तू आणले ना मग तूच सोडायचं. नाहीतर सांगू का त्या डॅशमॅन साहेबांना? ओरडू का?" नमी जवळ-जवळ दरवाजाच्या खिडकीतून ना काचेतून बाहेरच आलेली असते. नमीची धमकी ऐकून विवान लगेच घाबरतो. तो म्हणतो, "ए थांब, थांब. थांब. त्यांना काही सांगू नको. मी ड्रायव्हरला सांगतो, तो सोडेल तुला." नमी म्हणते, "ड्रायव्हर? तूच सोडायचं. तूच ड्रायव्हर. चला." नम्मी जवळ-जवळ त्याला इशारे करत असते. आता विवानकडे कोणताही ऑप्शन नसतो. चूक तर झाली त्यामुळे त्याला जावंच लागतं. मग तो गाडीत बसतो. विवान गाडी सुरू करून जातच असतात इतक्यात स्वाती येते आणि विवानला हाक मारते, "विवान 1 मिनिट." ती नमीजवळ येते आणि म्हणते, "अवनीसाठी तिच्या आवडीचे लाडू केले होते. हे द्याल का प्लीज?" नमी म्हणते, "का नाही देणार? द्या, द्या." मग स्वाती तिला थँक म्हणते. नमी म्हणते, "एक बोलू का? तुमचं एवढं प्रेम आहे तिच्यावर, मग ते असं आतल्या आत का ठेवता? जरा दाखवायचं असतं ना, म्हणजे तिला पण बरं वाटेल." इकडे तर स्वातीकडे त्याचं काहीच उत्तर नसतं. नमी पुढे म्हणते, "आणि जरा तुमच्या सासऱ्यांना समजावा ना हो. तिला काय वाटत असेल, बिचारी पोरगी एवढ्या सगळ्या पोरांमध्ये एकटी राहते. बाहेरचे एक माणूस पण येत नाही तिला भेटायला." ती स्वातीला म्हणते, "तुम्ही या हं परत, तिला बरं वाटेल." मग स्वाती मान डोलवते हो म्हणून. पुढे मग स्वातीला ना अवनीसाठी एक चिठ्ठी द्यायची असते. पण ती आता विवानसमोर कशी देणार म्हणून ती तिला इशाऱ्याने सांगत असते. मी मग विवानचं लक्ष चुकून ना पडदिशी ती चिठ्ठी घेते. त्याबद्दल अजिबात काही बोलत देखील नाही. मग ते जायला निघते ना मी म्हणते, "चला, चला येते, येते हां." मग ती विवानला म्हणायला लागते, "चला, चला ड्रायव्हर चला." इकडे विवानचा केविलवाणा प्रयत्न सुरू असतो दरवाजा झाकायचा आणि तो दिसू नये गाडीत तो ड्रायव्हर आहे म्हणून. स्वाती त्याला विचारते, "अरे काय चाललंय तुझं?" विवान जरा अडखळत असतो सांगायला. "अहो ते म्हणजे" मग नमीच म्हणते, "अहो ते आहेत ना तोंड झाकायची पद्धत बघतायत." नमी म्हणते, "अरे एवढंच वाटते तर मग मग गुंडांची टोपी घालतो का माकड टोपी?" विवान तिच्याकडे लक्ष न देता मग तो रुमाल आहे ना काचेचा वर टाकून काच बंद करत असतो. मग नमी म्हणते, "असली कामच कशाला करायची, जेणेकरून आपल्याला आपलं तोंड लपवावं लागेल ते." आणि शेवटी तो रुमाल कसाबसा विवान त्या गाडीच्या काचेला लावूनच टाकतो आणि मग जायला लागतात ना. मी जाता-जाता स्वातीला बाय करते. इकडे यशाला खूप टेन्शन आलेलं असतं. नमी अजून आलेली नाहीये किंवा ती सापडत नसते त्यामुळे आणि पाण्याचं आणि पायलीचं मात्र वेगळंच सुरू असतं. पायल पाण्याला म्हणते, "ए पानू असलं वागायचं नाही हं तू माझ्याशी. तू शब्द दिला होतास मला. डॉली फॉलीशी ब्रेकअप करतो म्हणून." पाण्या म्हणतो, "तू मला काय सांगू नकोस हं. तू करायला काय गेली होतीस आणि काय करून आलीस मला सांग." पायल म्हणते, "जाऊबाई असते ना मग त्यांनी पण हेच केलं असतं." पाण्या म्हणतो, "मग तिलाच करू द्यायचं होतं ना. तुझं काय आहे झकामगा आणि मला बघा." पायल म्हणायला लागते, "मला कोणी पाठवलं होतं तिकडं? तू आणि हे ना दुसरं-तिसरं अजिबात बोलू नकोस. तू बोलला होता म्हणून गेले होते मी तिकडं. आणि मी तिकडे गेल्यानंतर ना तू तुझ्या लुबऱ्या डॉलीला का फॉलीला फोन करून आहे ना ब्रेकअप करणार होता. चल कॉल कर त्यांना." या दोघांची इकडे भांडणं सुरू असतात.
पण यशा मात्र खूप कंटाळलेला असतो, वैतागलेला असतो आणि नमी न सापडल्यामुळे त्याला टेन्शन आलेलं असतं. मग यशा म्हणायला लागतो, "ए थांबा ना." आणि मग तो पायलला म्हणायला लागतो, "ए पायल." हात जोडतो तिला आणि म्हणतो, "तू जरा माझी परिस्थिती बघ ना." ती नमीन सापडून नाही राहिली आधीच इथे. कुठं गेली असेल काय माहिती. यशा खूप काळजी करत असतो नमीची. इतक्यात सुलक्षणा घरातून बाहेर येते. ती खूप दंगा करत असते. "अरे काय रे, आतमध्ये बी नाहीये ती. कुठं लपवलं माझ्या पोरीला?" सुलक्षणा पुढे म्हणायला लागते, "धोंड्याच्या ना एकेका पोराला मी आता सरळ करणार आहे." यशा म्हणायला लागतो, "अगं आत्या तुला सांगितलं ना ती घरात नाहीये म्हणून." सुलक्षणा म्हणते, "नाहीये? अरे तू आता मला येड्यात काढतोयस का? घरात लपवून ठेवली असणार आहे तुम्ही." यशा म्हणतो, "अगं तू पाहिलं ना आता घरामध्ये फ्रीज पाहिलं, कपाट पाहिलं, गोण्या पाहिल्या, दिवाण पाहिलं, भांडे पाहिले, अजून काय पाहिजे तुला? अजून काय राहिलंय बघायचंय तुझं?" सुलक्षणा म्हणते, "अरे तू काय मला येड्यात काढतो का? आंधळी आहे का मी? पागल समजतो काय तू मला? चांगलंच ओळखते मी तुला आणि तुझ्या भावंडांना. बोलव माझ्या नमीला बाहेर." यशा तिला समजवतात, "अगं त्या कसं सांगू मी तुला?" मग पाण्या म्हणायला होतो, "अरे यशोदा, तिला सांगून काय उपयोग आहे? अरे तिचं इनकमिंग आहे ना अगोदरच पासून बंद आहे. नको सांगू तू तिला." मग सुलक्षणा म्हणाले, "असं माझं इनकमिंग बंद आहे का? तुमचं इनकमिंग दाखवते आणि आता मी दाखवतेच तुम्हाला माझं इनकमिंग काय आहे ते." सुलक्षणा पुढे म्हणते, "नाही नाही तुम्ही असं नाही ऐकणार, तुम्हाला ना आता मी बघतेच मी." असं करत ना तन तन करत ना सुलक्षणा तिच्या घरात जात असते. "तुम्ही ना माझ्या नम्मीला बाहेर काढत नाही ना, दाखवतेच मी तुम्हाला." असं म्हणून ती नम्मी तिच्या घरात जाते. सगळ्यांनाच खूप टेन्शन यायला लागतं. आता काय करायचं? पायल पुढे म्हणते, "पानू जाऊबाई कुठे गेले असतील?" पाण्या म्हणतं, "काय माहीत कुठे गेले? आकाशानं उचलली का जमिनीनं गिळली? काय माहिती काय झालंय?" पायल मग एकदम सिरियस होऊन म्हणाले, "अय्यो! मग आता आपण जाऊबाईंना शोधायला हॉस्पिटलमध्ये जायचं का पोलिसात?" पायलचं हे बोलणं ऐकून आहे ना, यशाला जास्तच टेन्शन यायला लागतं. तो म्हणतो, "हॉस्पिटलात?" हॉस्पिटलमध्ये ऐकल्यानंतर यशाला जास्तच टेन्शन यायला लागतं आणि तो डोकं धरून खालीच बसायला लागतं. मागे इकडे राजा आणि राजा आणि अवनी देखील येत आलेले असतात. पाण्या म्हणायला लागतो, "अगं पाहिले काय बोलून राहिलीस तू? तो असं टेन्शन घेऊन डोकं धरून बसला ना खाली. तू कायला निगेटिव्ह बोलते?" इतक्यात राजा येतो आणि म्हणतो, "ए काय? कोणाला निगेटिव्ह बोलतो रे तू?" तो यशाकडे बघतो आणि म्हणतो, "अरे दादा तू असं काय खाली बसून राहिलाय?" पाण्या म्हणाला, "ए राजा आम्हाला काय हौस आली का डोक्याला हात धरून खाली बसायला?" मग राजा म्हणतो, "अरे तू सरळ सांगणार आहे का काय झालंय ते?" मग यश म्हणतो, "अरे नका भांडू." मग तो सांगायला लागतो, "अरे राजा काय झालं नमीला बघायला पाहुणे आले होते आणि मग यशापुढं काय सांगणार इतक्यात राजा स्वतःचंच डोकं लावतो आणि म्हणतो, "अच्छा बरं. ओके म्हणजे हा त्रास आहे तर. हां, हां. नमीला बघायला पाहुणे आले होते म्हणून हां, म्हणजे अच्छा इधर भी लगी है." तो यशाची चेष्टा करत असतो. मग राजा लगेच ॲडव्हान्स द्यायला लागतो यशला. "मी काय म्हणतो दादा, तू ना भगा के लेके जाना उसको आणि शादी कर ले." राजा पूर्ण परिस्थितीची माहिती न घेताच बोलत असतो. मग इकडे पाण्या चिडतो आणि म्हणतो, "ए नाशिकचा आशिक, जरा थंड घे. जरा स्टोरी जराशी वेगळी आहे. मोठे म्हणजे आहे ना 50% आपलं काम झालंय. अरे नमी आपल्या घरात लपायला पण आली होती." राजा म्हणतो, "मग?" अरे पाण्या म्हणतो, "मग काय? कुठं गायब झाली काय माहिती?" राजा म्हणतो, "गायब झाली?" मग अवनी देखील म्हणते, "अशी कशी गायब झाली?" यशा म्हणाला, "तू काय माहिती काय झालं? खूप वेळ झालं शोधून राहिलो, पण सापडूनच नाही राहिली ती." राजा म्हणतो, "अरे नमी आहे ती. जाऊन कुठे जाणार आहेत? असेल इकडे-तिकडेच." मग परत सगळे शोधायला लागतात. अवनी म्हणते, "सगळीकडे चेक केलं का तुम्ही?" यशा म्हणतो, "हो, सगळीकडे चेक केलंय." राजा मग यशला म्हणतो, "अरे आत्याला माहिती का? आत्याला कळलं ना तर ती ऑगच उकल बघ सगळी." हे बोल ना हे तिकडून सुलक्षणा ऐकते आणि मग लांबूनच ओरडायला लागते, "अख्खं घर घर जाळणार आहे मी. सगळं जाळणार आहे. माझी पोरगी आत्ताच्या आत्ता शोधून द्या." सुलक्षणा रॉकेलचं कॅन घेऊन आलेली असते. सुलक्षणा त्यांना धमकी द्यायला लागते, "हे पहा धोंड्याच्या ना एकेका पोराला जाळणार आहे मी. माझी पोरगी मला पाहिजे." सुलक्षणा खूप मोठ्या मोठ्याने ओरडत असते. मग राजा म्हणतो, "अगं ए आत्या जरा थंड घे. आम्हाला पण माहिती नाही ना मी कुठे आहे ते. आम्ही पण शोधून राहिलोय." सुलक्षणा त्यांचं ना काहीच नाही ऐकताना म्हणते, "हे पाय मी स्वतःला ना जाळून घेईल." ती ना रॉकेल तिच्या अंगावर उठवून घेत असते. मग पाण्या म्हणतो, "अगं ए ऐक गॅस महाग झालाय. ते रॉकेल जपून ठेव नंतर कामाला येईल." मागच्या महिन्यात ह्या पायलीने आहे ना 3,000 ला गॅस विकत घेतलेला. पायल म्हणते 3,500 ला. इकडे ना अवनी डोळे बंद करते, "अरे काय चाललंय तुमचं?"
सुलक्षणा परत तिचा ड्रामा सुरू करते आणि ड्रॉपरला उठून घ्यायला लागते आणि म्हणते, "मी स्वतःला जाळून घेईन. मला माझी पोरगी शोधून दे." यशा सांगत असते, सगळे सांगत असतात, "अगं आत्या शोधला मी, तिला सापडत नाहीये, मिळेल ती." "अगं आत्या ते ठेव बरं खाली." असं यांचं बोलणं चालू असतं. इतक्यात नम्मी मागून ओरडतच येत असते, "ए मम्मी, ए अवनी, मी आले, आले." सगळ्या आश्चर्याने तिकडे बघायला लागतात. ही नम्मी इकडून कुठून कशी काय आली? काहीच कळत नाही कोणाला. अवनी पाहतच असते, ही कशी काय, असं कसं काय झालं आणि इकडून कशी काय आली? विवान गाडी वळवून घेतो आणि लगेच जायच्या तयारीत असतो. नमी खूप एक्सायटेड असते. ती गाडीतून उतरते. दरवाजा बंद न करताच ती लांबूनच ओरडायला लागते, "अगं अवनी, तुझं घर म्हणजे राजमहाल आहे, राजमहाल. एवढं मोठं घर आहे ना, मी माझ्या लाईफमध्ये पाहिलं नव्हतं." अवनीला प्रश्न पडतो. ती म्हणते, "अगं तू कुठे कधी पाहिलंस?" नमी म्हणते, "अगं पाहिलं म्हणजे मी तिथूनच आली आहे आत्ता." विवान म्हणत असतो, "अगं बाई सांगू नको." विवान म्हणायला लागतो, "ए बोलू नकोस. तुला सेफली घरात सोडले ना, जा आता, जा परत." सुलक्षणा देखील बघायला लागते, ही इकडून कशी काय आली? नमी पुढे म्हणते अवनीला, "अगं आणि मी तुझ्यासाठी सामान पण घेऊन आलीये." विवान तिला म्हणत असतो, "अगं तू जा ना, तुला सेफली सोडलंय ना घरी." नमी म्हणते, "अरे गप रे तू, मला सामान घेऊ देत." यशा लांबूनच तिला विचारतो, "अगं ए नमे, तू ह्यांच्या घरी कशाला गेली होतीस?" हे सगळं कॉन्व्हर्सेशन आहे लांबूनच चालू असतं मंडळी. पाण्या म्हणायला लागतो, "ए नम्मे, तुला ना नको तिथे कडमडायचीच घाण सवय आहे. तुला सांगून जाता येत नव्हतं का कुठे जातीयेस ते?" नम्मी म्हणते, "अरे तुला काय सांगायचं, आणि मी थोडीच गेले होते. हा घेऊन गेला होता मला." तिने विवानकडे ना बोट केल्यानंतर विमान एकदमच घाबरतो आणि म्हणतो, "ए बाई, ए प्लीज, कशाला कशाला सांगतीयेस?" तर नमीला खूप शांत करायचा प्रयत्न करत असतो. नमी पण बोलायचे ऐकते का? नमी म्हणते, "अरे ह्याच्या गुंडाने किडनॅप केलं होतं मला." किडनॅपिंग ऐकल्यानंतर सगळ्यांनाच टेन्शन यायला लागतं आणि अवनीला तर जास्तच टेन्शन यायला लागतं आणि ती बघायला लागते, हां किडनॅपिंग. सगळ्यांचे रिएक्शन म्हणजे बघण्यासारखे होते. नमी पुढे म्हणते, "अरे म्हणजे अवनीला किडनॅप करायचं होतं? पण आहे नाही, ह्याच्या माणसाने माती खाल्ली ना. अरे मलाच पळवून घेऊन गेले हे." विमान म्हणायला लागतो, तो खूप घाबरायला असतो, "ए दार लाव, दार लाव." अवनीला किडनॅपिंग ऐकल्यानंतर अवनी सकट दांगट सगळेच घाबरतात. सगळ्यांनाच खूप टेन्शन यायला लागतं. इकडे विवान नमीला म्हणत असतो, "अगं ही दरवाजा बंद कर ना, बंद कर ना प्लीज." नमी मग त्याच्यातलं ना सामान घेते अवनीसाठी दिलेलं आणि दरवाजा बंद करते आणि इकडे यायला लागते. मग सगळेजण हे तो विमान जाताना दिसायला लागल्यानंतर सगळेजण त्याला थांबवायला लागतात. "ए, ए, थांब, थांब. जातोयस कुठं तू? थांब, पळू नकोस." यशा, पाण्या आणि राजा विवानच्या गाडीसमोर जातात आणि त्याला ना ओरडायला लागतात आणि "बाहेर ये, ए बाहेर ये, बाहेर ये तू." राजाला मग दिसतं तो विवान आहे. विवान त्याचं तोंड लपवायचा प्रयत्न करत असतो. राजा म्हणतो, "अरे ये तो रे, सोंडक्या आहे ह्यो." राजा मग अवनीला सांगायला लागतो, "ओ मॅडम, विवान आहे हा, विवान." राजा म्हणतो, "अरे ओळखू येऊ नको म्हणून काय कापड लावलेस ना तू?" ते त्याला खूप फोर्स करत असतात, "बाहेर ये, बाहेर ये." म्हणून. विवान म्हणायला लागतो, "नाही, नाही, मी नाही येणार बाहेर. मला बाहेर आलं की तुम्ही कपडे काढता माझे, मी नाही येणार बाहेर." राजा म्हणतो, "तू काय अवनी मॅडमांना किडनॅप करणार काय? थांब, थांब हं, तुझी गाडीच फोडतो." राजा मग तिथेच पडलेला दगड घेऊन येतो आणि त्याच्या काचेवर फोडायला लागतो आणि म्हणतो, "थांब, थांब, तुझं ना आता डोकंच फोडायला लागतो." यशा, पाण्या त्याला अडवायचा प्रयत्न करत असतात. पाण्या मग इथे त्याचं चांगलंच डोकं वापरतो. पाण्या म्हणतो, "अरे राजा, आपण काय मारायचं? ह्याची लायकी आहे का? अरे याला धडा शिकवायला ना आपल्याकडे एक लई मोठं अस्त्र आहे." असं म्हणून तो सुलक्षणाकडे बघायला लागतो. पुढे मग पाण्या सुलक्षणाकडे बघतो आणि म्हणतो, "ए आत्या, बघितलं का? बघितलं का तुझ्या पोरीला कोणी किडनॅप केलं होतं? हा आहे ना, ह्या विवाननं किडनॅप केलं होतं तुझ्या पोरगीला आणि याने तू आम्हालाच मारायला निघाली होती." सुलक्षणाचं नाव काढल्यानंतर विवान आतमध्ये खूपच घाबरायला लागतो. पाण्यापुढे म्हणायला लागतो, "आम्ही तुझी लाज वाचवायला निघालो होतो. त्या नमीच्या जागी पायलीला उभी केली आणि तू आम्हालाच जाळायला निघालीस, आमचं घर जाळायला निघालीस तू." पाण्या इकडे सुलक्षणाला भडकवायचा प्रयत्न करत असतो. पाण्यापुढे म्हणायला लागतो, "मग आता काय करणार आहेस तू? ह्याच्यामुळे ना तुझ्या पोरीचं लग्न मोडलंय." मग राजाला तो खुणवायला लागतो, "अरे तू पण बोलला म्हणून." मग राजा देखील बोलायला लागतो. पाण्या म्हणतो, "आता काय काय करणार? याला जळणार का?" मग राजा म्हणतो, "बघच आता तू काय करतेस ते." ते तिघं पण आहेत ना, सुलक्षणाला भडकवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतात. सुलक्षणा मग तिथून रागारागानं दगड घेऊनच येते रा विमानच्या गाडीजवळ. सुलक्षणा म्हणते, "ए चल, चल, ये बाहेर ये. माझ्या पोरीला पळवतोस तू? अरे बेअक्ला, उतर खाली उतर." पाण्यानं डायरेक्ट विमानला तोफेच्या समोरच नेऊन ठेवलेलं असतं.
सुलक्षणा म्हणायला लागते, "अरे चल, चल, तू काय माझ्या अंगावर गाडी घालतो का तू?" सुलक्षणाला समोर बघून विवान खूपच घाबरलेला असतो. मग विवान तिला उत्तर द्यायला लागतो, "ओ नाही, नाही, बाय बाय मिस्टेक झाले हो माझ्याकडून. माझ्याकडून चूक झाली आहे हो." मग तिकडून सुलक्षणा म्हणायला लागते, "तुझ्यावर आहे ना मी तर मर्डरची केसच टाकते बघ आता. तुला काय अक्कल आहे का गधड्या? तिचं लगीन मोडलं. अख्ख्या गावात बदनामी झाली. कोण नुकसान भरपाई देणार आहे मला आता?" विवान म्हणतो, "मी देतो ना तुम्हाला नुकसान भरपाई देतो ना मी तुम्हाला." "हो, तयार आहे मी तुम्हाला नुकसान भरपाई द्यायला." मग सुलक्षणा म्हणते, "तू नुकसान भरपाई देणार? चल उतर, उतर खाली. अरे माझ्या पोरीशी लगीन कोण करणार आहे? लई मोठा प्रश्न आहे माझ्यासमोर तो." तिकडून राजा म्हणायला लागतो, "अरे आत्या, अगं तो लगीन करेल नमीशी. अगं लई मोठं स्थळ आहे ते. नमीला आहे ना आपल्या कॅनडाला घेऊन जाईल तो." नमी चिडते आणि म्हणते, "अरे गप्प ये राजा." यशा, पाणी आणि राजा आहेत ना, नमीची आणि सुलक्षणाची मजाच घेत असतात. सुलक्षणा पुढे म्हणाली, "असं बरोबर बोलला हं राजा तू." सुलक्षणा पुढे म्हणते, "तू ना आता माझ्या पोरीशी लगीन करायचं. चल उतर, उतर." विवान आत म्हणत असं, "नाही, नाही, नाही, नाही." सुलक्षणा म्हणत "अरे तुझी काचच फोडी ना काढायची. चल उतर, उतर." विवान म्हणत असं, "नाही, नाही. अहो नाही, नाही, माझी अवनी आहे ना पण." सुलक्षणा विवानला बाहेर काढण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते. ती त्याच्या गाडीच्या ड्रायव्हर सीटजवळ येऊन सुद्धा काच ठोकवायला लागते. पण विवान आहे ना, सुरुवातीला मागे गाडी घेण्याचा प्रयत्न करतो. मग सुलक्षणा साईडला झाल्यानंतर तो एकदम गाडी फास्टमध्ये घेतो. सुलक्षणा त्याच्या मागे-मागे धावायला लागते. सगळेजण सुलक्षणा म्हणतात, "अगं आत्या नको, थांब, ऐक." त्यामुळे तर "अगं मम्मी ऐक, ऐक." पण सुलक्षणा त्याच्या मागे-मागे धावत असते. सुलक्षणा धावताना सगळे हसायला लागतात. खूप मजेशीर सीन घेतलेला आहे मंडळी. पायल मज्जा करायला लागते नमीचे आणि म्हणते, "जाऊ बाई, जाता का कॅनडाला?" नमी म्हणते, "अरे या पायलला पाठव कॅनडाला." तर राजा उनीला म्हणायला लागतो, "हो मॅडम, आपण नाही सगळी मजा मिस केली हं." यशा म्हणतो, "अरे राजा, मजावाला नाही आहे हे." तो अवनीकडे हात करून म्हणतो, "अहो अरे त्यांना किडनॅप करायला आले होते ते. नमिताला घेऊन गेले म्हणून नमिता परत तरी आली. अरे यांना नेलं असतं तर काय केलं असतं?" दांगड फुल टेन्शनमध्ये येतात सगळे. मग अवनी नमीला म्हणते, "नमिता सॉरी हां." नमी म्हणते, "अगं सॉरी कशासाठी? मी तर आहे ना तिथं खूप मज्जा केली आहे. तिच्या घरच्यांच्याकडनं ना असला पाहुणचार करून घेतलाय ना आणि तुझ्यासाठी आहे ना हे पार्सल पण आणलंय मी. आणि मेन म्हणजे ना माझा बघायचा कार्यक्रम गेला ना ढगात. तो आहे ना मामा मला नकोच होता माझ्या आयुष्यात." मग पायल तिला म्हणायला लागतं, "ओ जाऊबाई, तुम्हाला काय सांगायचं? असलं दलिंदर होतं की नाही ते. अशा सणसणीत कानाखाली दिलेत ना मी त्याच्या. इकडचा थोडा पार तिकडच्या काळात कोंबलाय." त्या दोघी हसून आहे ना मग एकमेकांना टाळ्या देत असतात. आणि पायलच्या या वागण्याला ना सगळेच हसायला लागतात. पायल खरंच डेअरिंगबाज आहे मंडळी. अवनी पुढे म्हणते, "नाही पण नमिता खरंच सॉरी. माझ्या घरच्यांमुळे तुला उगीच त्रास सहन करायला लागला ना." नमी म्हणते, "अगं अवनी, तू एवढा लोड घेऊ नको. आणि तुला सांगते अगं तुझे घरचे काय, तुझ्या पप्पांना तर मी असं सुनवून आले की नाही. म्हटलं एवढं मोठं ऐश्वर्य आहे, एवढी मोठी श्रीमंती आहे आणि हे सोडून जर ती आमच्या घरी आली म्हणजे विचार करा आमच्या राजावर तिचा केवढा जीव असेल." सगळेजण नमीकडेच बघायला लागतात. मग राजा म्हणतो, "नमी, तू हे खरंच बोलून आली तिकडे?" नमी म्हणते, "अरे हां, मग?" मग राजा म्हणतो, "आय एम प्राऊड ऑफ यू." नमी त्याच्याकडे बघते आणि म्हणते, "अरे प्राऊड ऑफ यू." अवनी राजाकडे बघायला लागतं. मग राजा एकदम शांतच बसतो. मग नमी पुढे यशाला म्हणते, "अरे यशा, तू असशील मोठा भाऊ, पण लग्नाच्या बाबतीत ना राजाने अवनीच सिनियर आहेत. अरे जरा शिक धाकट्या भावाकडनं कसं प्रेम बिम करायचं असतं ते." नमी पुढे म्हणते, "पण मानलं पाहिजे हा तुमच्या दोघांना. नुसतं प्रेम नाही केलं तुम्ही, लग्नापर्यंत पार सक्सेस करून दाखवलंय." पुढे मग दुसऱ्या दिवशीचे दिवस दाखवलेला आहे. सकाळ सकाळी अवनी लवकर उठलेली असते, देवपूजा करत असते. यशाची स्वयंपाकाची तयारी चालू असते. अवनी पूजा करत असताना घंटी वाजवायला लागते मोठ्या मोठ्याने. अवनीच्या घंटीचा आवाज ऐकून राजाला जाग यायला लागते. राजा उठून अवनीजवळ येतो. अवनीला म्हणतो, "मॅडम, आज तुमची थाळी घणघणणार नाही वाटतं?" "अहो हल्ली ते झाल्याशिवाय जागच येत नाही आम्हाला. सकाळ झाल्यासारखं वाटतच नाही. आणि या अशा बारक्यासारख्या आवाजाने हे 2 सांडगे उठणार नाहीयेत." पाहुणे त्याच्याकडे बघते. मग राजा म्हणतो, "अहो नाही, म्हणजे थाळीऐवजी घंटी वाजली ना आज, म्हणून म्हणतोय." यशा तिकडे ना त्याचं बोलणं ऐकून हसत असतो.
अवनी त्याला लगेच काही बोलत नाही. ती देवाला नमस्कार करते. मग राजा देखील तिच्या साईडला असल्यामुळे नमस्कार करतो. यशा कौतुकाने राजाकडे आणि अवनीकडे बघत असतो. अवनी राजाला त्याच्यावर काहीच उत्तर देत नाही आणि मग ती राजाला म्हणते, "सरक बाजूला हो, मला जायचंय." राजा म्हणतो, "अहो, अहो, जाणाऱ्याला विचारायचं नाही असं म्हणतात." अवनी म्हणते, "मग?" मग राजा म्हणतो, "अहो, मग तुम्हीच सांगा ना कुठं चाललाय ते." अवनी थोडीशी मज्जा करते आणि म्हणते, "तुम्ही एवढं उशिरापर्यंत झोपून राहता? मला नाही राहायचं या घरात. मी चाललीये." अवनी चाललीये म्हटल्यावर राजाला खूपच टेन्शन यायला लागतं. मग तो पडदिशी आहे ना, पाण्याच्या आणि धण्याच्या अंगावरचं अंथरूण काढतो आणि त्यांना उठवायला लागतं. "ये उठा, उठा." "अरे उठा ना, उठा, लवकर उठा." मग ते दोघे उठूनच बसतात. मग पाणी आणि धन्या म्हणतात, "अरे काय आहे तुझं?" राजा म्हणतो, "अरे तुम्ही लवकर उठत नाही ना, म्हणून मग मॅडम घर सोडून चाललेत." पाण्याचं वेगळं सुरू होतं. तो म्हणतो, "तू ना वहिनीसोबत भांडला असशील म्हणूनच वहिनी चाललेत घर सोडून. तुला तर आता ना मी बघतोच." मग राजा म्हणतो, "अरे मी नाही काय केलेलं. तुम्ही उठला नाहीत ना म्हणून झालंय हे सगळं." आरडाओरडा ऐकून अवनी बाहेर येते आणि म्हणते, "अरे काय चाललंय?" मग पाण्या म्हणतो, तुम्ही घर सोडून का चाललाय?" अवनी म्हणते, "अरे मी नाही चालली घर सोडून. मी कॉलेजला चाललीये." अवनी मग चहा घेत असते आतमध्ये. राजा म्हणतो, कॉलेजला पण तुम्ही पास झालाय ना?" पाण्या म्हणतो, "अरे तर धन्या तुझे 4 विषय राहिले ना, तसे वहिनींचे पण राहिले असणार." धन्या म्हणतो, "अरे 4 कुठं 2च राहिले होते माझे तर." धन्या म्हणतो, "अरे पण गोल्ड मेडलिस्ट आहेत ना वहिनी." अवनी म्हणते, "अरे डिग्री सर्टिफिकेट नाही आहेत माझ्याकडे, ते घ्यायला चाललीये मी." धन्याला वेगळंच वाटतं. धन्या म्हणतो, "म्हणजे तुम्ही कॉलेजला प्रोटेस्ट करायला चालणार आहे का?" अवनी बघायलाच लागते. मग राजा देखील म्हणायला लागतो, "अरे अच्छा म्हणजे ते उपोषण म्हणजे ते तेच ना काय ते?" लगेच धन्या आणि पाण्या देखील म्हणायला लागतं, "हां, हां, हां, म्हणजे ते ते तसंच बरोबर आहे." मग राजा होतो, "हां, हां, म्हणजे तुम्ही आहे ना, या धन्याला घेऊन जा. तुमच्या वतीने आहे ना, ह्याला उपोषणाला बसवा. त्याची तब्येत बघून घाबरतील ना ते आणि एका दिवसातच सर्टिफिकेट देतील." धन्या लगेच म्हणायला लागतो, "बॉडी शेमिंग, बॉडी शेमिंग" आणि तो लगेच रुसतो. मावनी म्हणते, "अरे का त्रास देताय तुम्ही त्याला? आणि कॉलेजला मी डुप्लिकेट सर्टिफिकेट घेण्यासाठी चालली आहे. जॉबसाठी लागतील मला." राजा म्हणतो, "अच्छा ते असं आहे होय." मग धन्या देखील म्हणतो, "अरे बापरे! आम्ही वेगळंच समजलं काहीतरी." मग पाण्या लगेच म्हणायला लागतो, "ओ वहिनी तुला मला खरं सांगायचं ना, तर हा राजा आहे ना लय निगेटिव्ह माणूस आहे. ह्याच्यामुळेच आहे ना सगळं झालंय." मग राजा लगेच म्हणायला लागतो, "ओ मॅडम तुम्हाला कशाला जायची गरज आहे? तुम्ही आहे ना ॲप्लिकेशन माझ्याकडेच द्या. मी लगेच जाऊन येतो." अवनी म्हणते, "अरे थांबा माझं काम आहे मला करू द्यात. मी जाईन आणि कॉलेज पण बघायचं आहे मला." या सगळ्यांना अवनीला थांबवायचं असतं कारण त्याच्यामागे एकच हेतू असतं की अवनीला कुठलाही त्रास होऊ नये. मग यशा म्हणतो, "ऐका ना, म्हणजे राजा नको असेल तर आमच्यापैकी कोण पण येईल तुमच्यासोबत. ते नमीचंच आत्ता जरा प्रकरण झालं होतं, तर उगीच रिस्क नको घ्यायला असं वाटतंय मला." नमीचं किडनॅपिंग झाल्यामुळे सगळेच खूप घाबरलेले असतात. अवनीला परत काही त्रास झाला तर काय करायचं? अवनी म्हणते, "माहिती आहे मला, पण असं घाबरून मी घरात बसून राहणार आहे का? नाही, मी जाऊन येते." म्हणून ती जायला निघते. मग लगेच हे सगळे म्हणतात, "अहो नाही, नाही, थांबा, थांबा." "हो, घाबरायचं नाही." मग यशा म्हणतो, "अहो घाबरायचं नाही असं मी म्हणत नाहीये. अहो पण तुमच्या वडिलांना कळालं तर उगीचच ते काहीतरी करतील. म्हणूनच आहे ना रिस्क नको वाटते. तुम्ही ना राजाला नाही तर कोणाला तर आमच्यापैकी घेऊन जा ना." सगळ्यांना अवनीची खूपच काळजी वाटत असते आणि अवनी खूप गोड प्रेमाने त्यांच्याकडे बघत असते. किती काळजी करतायत हे सगळेजण असं तिला वाटत असतं. आणि इथेच आजचा भाग संपलेला आहे मंडळी. उद्याच्या भागामध्ये आपण पाहतोय, अवनी जेव्हा कॉलेजला जात असते तेव्हा सगळेजण अवनीला सोडायला आलेले असतात. अवनी म्हणत असते, "तुम्ही जर असे मला सोडायला आलात ना, तर मला ना शाळेचा पहिलाच दिवस आहे असं वाटतंय." पुढे मग जाताना अवनीला वाटेमध्ये अण्णा भेटतात. अण्णा म्हणतात, "अहो सूनबाई कुठे निघालात तुम्ही?" अवनी मग त्यांना सांगते, "अण्णा मी कॉलेजला निघाली आहे." अण्णा मग अवनीसाठी फळे आणि ते कापण्यासाठी चाकू घेत असतात. ते पाहून अवनी खूपच ते भीती वाटायला लागते तिला. पाहूया मग उद्याच्या भागामध्ये अवनीची भीती जाते की नाही ते. सीरियल खरंच खूप छान दाखवत आहेत मंडळी. तुम्हाला जर आपले रिव्ह्यू आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग उद्याच्या भागात भेटूया येणाऱ्या ट्विस्ट, टर्न्स आणि खूप छान असं ड्रामासह. बाय.